शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी धान बोनसची अजूनही वाट पाहत आहेत, परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे आता पैसे पडलेले आहेत. नागपूर असो, भंडारा असो, गोंदिया असो, गडचिरोली असो, पालघर जिल्ह्यात काही शेतकरी अजून राहिलेत. त्याचबरोबर इतर जे नोंदणी करून आणि नोंदणी न केलेले धान विकलेले, परंतु नोंदणी न केलेले धान विकून नोंदणी केलेले किंवा धान न विकता नोंदणी केलेले असे बहुतेक शेतकऱ्यांचे डिवाइड झालेला आहे. आणि त्याप्रमाणे जे नोंदणी करत होते व धान विकलेले होते त्या शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त पैसे शेतकऱ्यांना पडत असल्याचे आपण या व्हिडिओच्या अगोदर पण सांगितलेलं होतं. आणि अजूनही ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेलं आहे आणि नोंदणी केलेली आहे त्याही शेतकऱ्यांचे पैसे पडत आहेत. परंतु अजूनही असे शेतकरी काय आहेत की धान विकलेलं आहे, परंतु अजूनही नोंदणी पण केलेली आहे, धान पण विकलेलं आहे, तरीही ते काही शेतकऱ्यांचे पैसे राहिलेले आहेत. बहुतेक शेतकऱ्यांचे चुकारे राहिले आहेत. परंतु या सर्व गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आज आपण एका गोष्टीची माहिती घेणार आहोत की एका जिल्ह्यातून आपल्याला 2 दिवसापूर्वी माहिती आलेली आहे की नोंदणीकृत शेतकऱ्यांतर धान बोनस पडलेलाच आहे. त्याही जिल्ह्यातले इतर अजून शेतकरी राहिलेले असतील, परंतु नोंदणी फक्त केलेली होती, धान दिलेला नव्हता, अशी कमेंट आपल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे की मला धान बोनस पोचलेला आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना मी विचारलंही, सांगितलं की खूप छान झाले, कारण खूप दिवसापासून कमेंटमधून सांगून टाकले की आपण प्रतीक्षा होती आणि ती पडले. परंतु या सर्व गोष्टीमध्ये एक सर्वात मोठा मुद्दा यामध्ये हा होता की फक्त नोंदणी केलेली होती त्या शेतकऱ्यांनी, तर त्याचा धान बोनस पडला. याच्यावरून हे स्पष्ट आहे की आता जे फक्त नोंदणी केलेले शेतकरी आहेत त्यांचे पैसे पडायला सुरुवात झाली आहे मला. कारण आता परवा दिवशी त्या शेतकऱ्याने मेसेज केलेला, कमेंट केलेली होती गेल्या 2 दिवसापूर्वी. म्हणजे काल, परवा दिवशी, आज ज्या ज्या शेतकऱ्यांचे अजून नोंदणी फक्त केलेली आहे अशा शेतकऱ्यांचे जर पैसे पडले असतील तर त्यांनी कमेंट करून आम्हाला जरूर सांगावं. कारण आत्तापर्यंत राज्य शासन असो, मार्केटिंग फेडरेशन असो, पणन महासंघ असो अथवा आदिवासी विकास महामंडळ असो, जास्तीत जास्त पैसे हे फक्त धान विकून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वाटप केलेले आहेत. परंतु त्यामध्येही अजून काही शेतकरी राहिलेले आहेत. परंतु फक्त नोंदणी केलेले शेतकरी आणि वनपट्टाधारक हे 2च टप्प्याचे आता सध्या शेतकरी जास्तीत जास्त राहिलेत. परंतु काल कमेंट शेतकऱ्यांनी केल्यानंतर असं वाटतं की आता उर्वरित जे शेतकरी राहिलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे, त्यामुळं आता जे उर्वरित फक्त नोंदणी करून बसलेले शेतकरी आहेत, धान न दिलेले, त्या शेतकऱ्यांच्याही पैसे खात्यावर पडायला सुरुवात होणार आहे. कारण प्रतीक्षा ह्याच गोष्टीची होती की फक्त नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे आपल्याला कधी येतात हे पाहणं गरजेचं होतं. कारण त्यांची एकदा पैसे सुरुवात झाली की राज्य शासनानं अगोदर नोंदणीकृत शेतकरी धान विकलेले, त्याच्यानंतर जे नोंदणी फक्त केलेले आहेत धान न देता त्या शेतकऱ्यांचे पैसे टाकायचा टप्पा असा ठरलेला होता आणि त्याप्रमाणेच आता पैसे टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट करून सांगितलं की फक्त नोंदणी केली होती आपण आणि धानाचा बोनस आपल्याला पडलेला आहे, असं त्या शेतकऱ्यांनी कमेंट केलेलं आहे. त्यामुळं जे आता शेतकरी नोंदणी करून बसलेले आहेत परंतु धान विकलेलं नाही, गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्याला कमेंट केलेली होती की दादा आम्ही नोंदणी केली आहे परंतु अजून पैसे पडलेले नाहीत, त्याही शेतकऱ्यांचे पैसे आता या आठवड्यामध्ये पडणार आहेत अशी अपडेट आहे. त्यामुळे लवकरच जे आता नोंदणी करून बसलेले शेतकरी आहेत तेच फक्त शेतकरी आहेत. कारण राज्य शासनानं आपल्याला शब्द काय दिलेला होता की जे शेतकरी नोंदणी करतील, माल विको अथवा न विको, आणि जो शेतकरी माल विकून नोंदणी करतील अशा दोन्हीही शेतकऱ्यांना आपण हेक्टरी 20,000प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत धान बोनस देणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. त्यामुळे राज्य शासनाने दिलेला शब्द पाळेल या अपेक्षेत आपण आजपर्यंत होतो, परंतु त्याची प्रचितीही यायला सुरुवात झाली आहे. कारण शेतकऱ्यांच्या खात्यावर, फक्त नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या अगोदरही भरपूर पैसे पडले आहेत, परंतु अजूनही खूप शेतकरी जास्त कोणचे राहिलेत की फक्त नोंदणी करून थांबलेत, त्या शेतकऱ्यांचे पैसे राहिलेत. तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही, लवकरच तुमच्याही खात्यात पुढील आठवडाभरामध्ये, मी आठवडाभरा म्हणतो पण काल आज ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडलेत त्यांची डिटेल शेतकऱ्यापर्यंतच असणार. जर कुणाच्या खात्यामध्ये फक्त नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे जर पडले असतील तर त्यांनी कमेंट करून सांगावं. कारण आपल्याला शेतकऱ्यांनी स्पष्ट करून सांगितलं आहे की नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे पडलेलेच आहेत, परंतु धान विकलेल्या शेतकऱ्यांचे पैसेही पडलेले आहेत आणि जो धान विकून नोंदणी केलेली आहे अशाही शेतकऱ्यांचे पैसे पडलेत आणि त्यातही शेतकरी अजून राहिलेले आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा हा होता
की फक्त नोंदणी करून जे शेतकरी प्रतीक्षेत होते त्या शेतकऱ्यांचे पैसे पडणं महत्त्वाचं होतं. आणि त्याला सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातून झाली आहे म्हणायला हरकत नाही. कारण चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमेंट करून सांगितले की धान बोनस आपल्याला पडला फक्त नोंदणी केलेली होती. त्यामुळे इतरही ज्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी हा एक उदाहरण म्हणावं लागेल की तुमचेही पैसे येणार आहेत, फक्त प्रतीक्षा करा. महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा आहे की फक्त धान दिलेल्या शेतकरी आणि नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सरकारवर जास्त जिम्मेदारी असते. त्यांचे पैसे त्यांना बंधनकारक टाकावंच लागतं. परंतु फक्त नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे नंतर टाकू शकतात ते. त्यामुळे जे शेतकरी राहिलेले आहेत फक्त नोंदणी केलेत त्या शेतकऱ्यांचे पैसे होऊन जाणार आहेत. त्यातल्या त्यात धान जो वनपट्टाधारक आहे तोही प्रतीक्षेत आहे, त्याही शेतकऱ्यांचे पैसे या आठवड्यामध्ये मिळून जातील असे अपडेट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी. ज्या शेतकऱ्यांचं धान विकून बोनस आलेला नाही नोंदणी करून त्याही शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करा. ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केली आहे त्याही शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करा. आणि येणाऱ्या काळामध्ये वनपट्टाधारक जो प्रलंबित राहिला आहे त्याही शेतकऱ्यांनी सध्या 1 आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करा. या आठवड्यामध्ये जे नोंदणीकृत आहेत, फक्त नोंदणी केलेली आहेत, धान विकलेलं आहे, त्याचबरोबर वनपट्टाधारक आहेत, सर्व शेतकऱ्यांची पैसे पडण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या आठवड्यापर्यंत तुम्हाला या वाट पाहावी लागेल. आणि सुरुवात तर परवा दिवशीपासून झालेली आहे की जी फक्त नोंदणी केली होती त्या शेतकऱ्यांचे पैसे पडायला सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांचे पैसे अजूनही पडले असेल त्यांनी कमेंट करून जरूर सांगावं. लवकरच जे उर्वरित शेतकरी राहिलेत त्याही शेतकऱ्यांचं धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात येऊन जाईल. कारण आता धान बोनसची प्रतीक्षा संपलेल्या खूप शेतकऱ्यांचे पैसे पडलेत. आता उर्वरित जे काही शेतकरी राहिलेत त्यांचे पैसे पडून जाणार आहेत. थोडा वेळ वाट पहा. या आठवड्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे पडून जातील. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.